मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात. आता इथे आम्ही सुद्धा अनेकदा भेटतो, म्हणून त्याच्यावर चर्चा कशा करता करायची. यापूर्वी ते भेटलेले आहेत, भेटू द्या. ते का कोण कशा करता भेटते हे भेटणारे नेतेच सांगू शकतात. मी का भेटलो आणि माझी काय चर्चा झाली. दोन प्रमुख नेते भेटत आहेत, त्यात एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एक स्वतः राज ठाकरे आहेत. त्या दोघांमध्ये बंद दारात आता चर्चा सुरू असेल असं तुम्ही म्हणताय. त्यांनीच सांगायला पाहिजे आम्ही का भेटलो. आणि मला असं वाटतं की राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते स्पष्ट आणि परखडपणे या भेटीविषयी बोलतील. एक शंका उपस्थित यामुळे होतात की एकीकडे दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसतात, शिवसेना आणि मनसे, आणि त्या दरम्यान ते भाजपचे नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटतात. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतो. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, लक्षात घ्या. ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही. उद्या माझं काही काम असेल, माननीय उद्धव ठाकरे यांचं काही राज्याचं किंवा सामाजिक काम असेल तर त्यांनी भेटलं पाहिजे. राज्याचा मुख्यमंत्री हा एका गटाचा किंवा पक्षाचा नसतो. ते 11 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत, ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसे या देशामधले पंतप्रधान हे भाजपचे पंतप्रधान आहेत असं आम्ही म्हणतो, त्याला कारण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची प्रतिमा पुसली पाहिजे की मी एका पक्षाचा किंवा एका गटाचा मुख्यमंत्री आहे. आता शिंदेचे लोक त्यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत, ते अजून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री मानतात. असं नाही चालणार. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत असं आम्ही मानतो. सर, बेस्टच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने दोन्ही ठाकरेंच्या आकडे बघायला मिळाले, दोन्ही ठाकरेंचा पराभवच एक प्रकारे झालाय असं मुख्यमंत्र्यांनीही म्हटलेलं आहे. होऊ द्या. पार्श्वभूमीवरती ही भेट होती. बघा, तुम्ही काय एवढं गांभीर्याने घेताय ते बेस्ट वगैरे. अहो, एका पतपिढीची निवडणूक आहे ती काय महाराष्ट्राची लोकसभेची महानगरपालिकेची निवडणूक आहे का? आम्हाला त्या पतपेढीत नक्की कोण मतदार आहे तेही माहीत नाहीत. एक लक्षात घ्या, ही पतपेढी आहे. पतपेढीमध्ये काही लोक एकत्र आले, निवडणूक लढले असतील. बरं, ती का आमच्याकडे होती का? नाही. मला त्याच्याविषयी अजिबात माहिती नाही. मी वारंवार सांगतो, हे विषय दिल्लीत चर्चेचे नाही आहेत ना. हे BSTच्या एखाद्या बस आग्रामधली चर्चा आहे. तुम्ही त्याला इतकं भव्य स्वरूप देताय. मला माहीत नाही. परत सांगतोय, मला विषयच माहीत नाही. कारण महापालिकेसंदर्भातल्या कोणत्या विषयावर मी कधी चर्चा करत नाही. तो माझा विषय नाही. त्यासाठी आमचे वेगळे लोक आहेत, वेगळे प्रवक्ते आहेत. ज्यांनी ती निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली, तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजेत. मला इथे उत्तरच माझ्याकडे नाही आहे का मला विषयच माहीत नाही. तुम्ही संजय शिरसाटांचा 2 दिवसापूर्वी विषय मांडला होता. त्याच्यामध्ये गणेश नाईकांनी हे सगळे कागदपत्र विरोधी पक्षांना देण्याचं काम केलं आहे आणि ते शिंदे विरोधात काम करतात असा एक सूर पाहिला. मला माहीत नाही मुळात 50,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे की नाही याचं उत्तर द्या. दिवलकर यांना बेकायदेशीर पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून ते कायदेशीर हकदार नसताना 5,000 एकर जमीन वनजमीन. तर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरती बोलणं टाळलंय. त्यांनी सांगितलंय की ते मुख्यमंत्र्यांना भेटलेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटताना अनेक सामाजिक विषय सुद्धा असू शकतात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.